ते आमदार साहेबाला म्हणजे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेला पैशाची काय किंमत आहे. शिंदे साहेबाचे जे शिवसैनिक आहेत ते आमचं काम करत आहेत, बाकी काही लोक करत नाहीत. ही गाडी मला वाढदिवसाला भेट म्हणून दिलेली आहे. जिल्ह्याचे अध्यक्ष शिवाजीराव भरोसे आहेत, परंतु आणखीन कुठल्याही मला तरी आणखीन त्या अध्यक्षाचा आमचा फोन नाही. म्हणजे 12 कोटी तुम्ही खर्च तयार आहे मग असं आमदार साहेबाचं म्हणणे मला माहित नाही, कदाचित त्याने दिले तर खर्चून. तर आमच्या सर्कलमध्ये ऑलरेडी अभद्र युती झालेली आहे आणि महाराष्ट्रातले सगळे दारू विकणारे लोक त्यांच्या प्रचारासाठी या टाकळी कुंभकर्ण सर्कलमध्ये आलेले आहेत. आणि पुढच्या उमेदवाराचा फोन फक्त लोकसभा आली की महिनाभर चालू, विधानसभा आली की महिनाभर चालू, जिल्हा परिषद आली की महिनाभर चालू आणि ग्रामपंचायत आली की महिनाभर चालू. नंतर त्यांना कुठल्याही प्रकारचा या जनतेला फोन उचलायचा देखील त्यांची मानसिकता नसते. परभणी जिल्ह्यातील टाकळी कुंभकर्ण इथून अश्विनी संदीप देशमुख या निवडणुकीत उभे आहेत. ह्या भाजपच्या माजी जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख यांच्या भावाच्या मिसेस आहेत. आपल्यासोबत राजेश देशमुख आहेत. सर, तुम्ही मागच्या वेळी ही टाकळी कुंभकर्ण इथून प्रतिनिधित्व केलं, तर तुम्ही काय सांगाल? मी मागच्या काळामध्ये 2017ला जिल्हा परिषदेला आमच्या काकी वंदना गोविंदराव देशमुख ह्या जिल्हा परिषदेच्या सदस्य होत्या. या टाकळी कुंभकर्ण सर्कलमधील मायबाप जनतेने मतदान रूपी आशीर्वाद देऊन आम्हाला या सर्कलचं प्रतिनिधित्व करण्याची त्यावेळेस संधी दिली होती. बरं, मला हे सांगा, तुम्ही यावेळेस कोणते मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहात? भारतीय जनता पार्टी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढते. आपण बघितलं असेल, नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, विधानसभा असतील, लोकसभा असतील, सर्व इलेक्शनही भारतीय जनता पार्टी विकासाच्या मुद्द्यावर लढते. निवडणूक आली की रस्त्यावर उतरणारी पार्टी नाही, 24 तास रस्त्यावर राहणारी पार्टी, 24 तास लोकांसाठी काम करणारी भारतीय जनता पार्टी आहे. आपण जर बघितलं असेल तर केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे, राज्यामध्ये देवेंद्र भाऊचं सरकार आहे. या जिल्ह्याच्या नेत्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर आहेत. त्या अनुषंगानं आम्ही या ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहोत. मागच्या काळामध्ये देखील आम्ही चांगल्या पद्धतीचे कामं या सर्कलमध्ये केलेले आहेत आणि इथून पुढे देखील या सर्कलमध्ये चांगल्या पद्धतीचे कामं, जसं की पांदणमुक्त सर्कल करण्यासाठी, या सर्कलमध्ये स्वच्छ पाणी प्रत्येकाच्या घरी पिण्याचं मिळावं यासाठी आणि प्रत्येक शेतकऱ्याला विजेचा प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवतो. तुमच्यासमोर असं कोणतं विजन आहे? आम्ही या सर्कलमध्ये आमच्या समोर आपण जर बघितलं असेल तर या आमच्या धर्मापुरी गावामधून प्रत्येक लोकसभेला, विधानसभेला धर्मापुरीमध्ये कुलदैवत तुळजाभवानीचं उपपीठ आहे. त्या ठिकाणाहून प्रत्येक लोकसभेला 15-20 वर्ष आम्हाला कळतंय तसं प्रत्येक वेळेस लोकसभा असू द्या, विधानसभा असू द्या, प्रत्येक पक्ष त्या ठिकाणी नारळ, त्या गावातून प्रचाराचं नारळ फोडण्याचं काम करत असतो. आणि आपण जर बघितलं असेल तर या जिल्ह्यामध्ये सर्व उभाटाचे आमदार खासदार या जिल्ह्यामध्ये होते आणि आता देखील आहेत. त्या गावामध्ये जाण्याचा मुख्य रस्ता नव्हता, तो रस्ता देखील आम्ही माझ्या काळामध्ये मी त्या रस्त्याचं काम केलेलं आहे. आमच्या गावामध्ये बसस्टँड पासून मारुती मंदिरापर्यंतचा, जे जिल्ह्यामध्ये माझ्या हिशोबानं कोणत्याही गावामध्ये डिवायडरचा रस्ता आपल्याला बघायला मिळणार नाही, डिवायडर सहित 1 साईड रस्ता आम्ही या गावामध्ये केला. आमच्या गावामध्ये आम्ही उपकेंद्राचं काम, नवीन उपकेंद्र आरोग्याचं सातत्यानं मागच्या वेळेस प्रत्येक पावसाळा आला की त्या उपकेंद्रावर कुठेतरी पन्नी बिन्नी झाकायचं काम करावं लागत होतं. आम्ही नवीन उपकेंद्र केलं. ग्रामपंचायतची चांगली इमारत आम्ही या टाकळी कुंभकर्ण गावामध्ये केली. धर्मापूरच्या उपकेंद्राची परिस्थिती अशी होती, उपकेंद्र आहे की उखंड आहे अशी परिस्थिती त्या उपकेंद्राची होती. तिथं देखील आम्ही चांगल्या पद्धतीने ते उपकेंद्र चांगलं करण्याचं काम केलं. त्या शाळेसाठी देखील आम्ही काम केलं. धर्मापूरची स्मशानभूमी आमच्या नेत्या मेघनादिदी बोर्डीकर यांच्या माध्यमातून, काही माझ्या माध्यमातून आम्ही ती स्मशानभूमी देखील एक चांगल्या पद्धतीची स्मशानभूमी, एक विजन जे पाहिजे, जे जिल्ह्यामध्ये स्मशानभूमीच्या हालती कशा आहेत, काही गावामध्ये तर परिस्थिती अशी आहे जिल्ह्यामध्ये की स्मशानभूमी नाही, परंतु धर्मापुरीची स्मशानभूमी बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की गावाची स्मशानभूमी आहे का नगरपालिकेची स्मशानभूमी आहे. इतकी सुंदर आणि स्वच्छ स्मशानभूमी आम्ही धर्मापुरीची केली. आम्ही परभणी जिल्ह्यात पाहिलो की महापालिकेची तुमची शिंदे गटाची युती झाली नाही, त्यामुळं काही कुठं तुम्हालाही फटका बसला व त्यांनाही फटका बसला. परभणी जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेमध्ये बी काही ठिकाणी युती झाली. इथे टाकळी कुंभकर्ण शिंदे गटाचा एक फॉर्म होता, ते फॉर्म विड्रॉल करण्यात आला. तुम्हाला काय वाटतं, शिंदे गटाकडून युती धरून पडल्या जात आहेत? मी सांगतो की बाबा, भारतीय जनता पार्टी शिंदे गटाच्या युतीचा प्रश्न महानगरपालिकेचा नेत्याच्या लेवलचा होता. आमच्या नेत्या मेघनादिदी बोर्डीकर असतील, आमचे नेते सुरेशरावजी वरपुडकर साहेब असतील, शिंदे गटाचे नेते असतील, त्यांचा तो विषय होता. तो विषय वेगळा राहिला. आता या ठिकाणी काही ठिकाणी युती आहे, काही ठिकाणी युती नाही. आमच्या इथं देखील युती आहे म्हणायला हरकत नाही, परंतु काही पदाधिकारी आमचं काम करीत आहेत. शिंदे साहेबाचे जे शिवसैनिक आहेत ते आमचं काम करत आहेत, बाकी काही लोक करत नाहीत. शिंदे साहेबाचे शिवसैनिक म्हणजे इथं दुसरे कोण नाही, त्याचे शिवसैनिक आहेत का? आता त्या विषयावर आम्ही कसं बोलावं?
का तो बोलायला तुम्ही घाबरायला असं का? बोलायला घाबरण्याचा विषय नाही. जे कट्टर आनंद दिघे साहेबाचे, शिंदे साहेबाचे, बाळासाहेब ठाकरे साहेबांचे जे शिवसैनिक आहेत ते सर्व शिवसैनिक आमचं काम करत आहेत. बाकी जे आहेत ज्यांना कोणाला तडजोडीचं राजकारण जमते असे लोक आमचं काम करीत नाहीत. आनंद भरोसेचे काही शिवसैनिक करत आहेत, काही करत नाहीत. म्हणजे खुलून बोला तुम्ही, असं काय दडपण आहे का देशमुख साहेब? दडपण वगैरे काही नाही. हा. कसं काय? आम्ही कालच एक तुमचे सहयोगी अभिजित काळे यांची मुलाखत त्याने तर खुलेआम आरोप केला तुमचे भाजपचे महानगर प्रमुख आहेत जे शिवाजी भरोसे ते सुद्धा शिंदेगडाचं काम करायचं म्हणे. करत असतील, निश्चित करत असतील. त्यांच्या भावाची पत्नी त्या ठिकाणी उभे आहेत. दोघं भाऊ दोन पक्षाचे जिल्हा प्रमुख जरी असले तर ते दोघं जण, त्या दोघांचं तुम्हाला परभणी जिल्ह्याला सगळ्या माहिती आहे की ते कुणाच्या शब्दाच्या बाहेर नाहीत. मोठे भाऊ आहेत आनंद भाऊच्या शब्दाच्या बाहेर शिवाजीराव नाही, ते सगळ्या जगालाच माहिती. तुमच्या माहिती करता सांगतो मी, भारतीय जनता पार्टीचा संघटनात्मक जिल्हा हा परभणी विधानसभा जे आहे, जे 4 सर्कल आणि परभणी शहर ह्या जिल्ह्याचे अध्यक्ष शिवाजीराव भरोसे आहेत. परंतु आणखीन कुठल्याही, मला तरी आणखीन त्या अध्यक्षाचा आमचा फोन नाही किंवा आम्ही कुठं यायचं का, प्रचार करायचं का, कुठं फिरायचं का. बावनकुळे साहेब आपण जिल्ह्यात येऊन गेले असतील, झरीच्या ठिकाणी सुद्धा अध्यक्ष उपस्थित नव्हते. आमच्याकडे मेघना दिदी आल्या, त्या दिवशी बी अध्यक्ष नव्हते. आणि आम्ही त्यांचा फोन आम्हाला असा असं नाही, आम्ही देखील त्यांना फोन केलेला नाही. आता ते सुट्टीवर आहेत की त्यांच्या काय वेगळं मनात आहे ते त्यांचं बघा. नाही, तुम्ही निवडणूक लढवायला एवढे सामदान दंड सगळा पैसा जायला आणि तुम्ही असं म्हणाल तुमचे महानगर प्रमुख तुमचं काम करणार, मग तुम्ही कुठे एकटे पडायलात का? कारण पालकमंत्र्याला कुठं हे गळची प्रयत्न चालू आहे का काही तुमच्याच महानगर प्रमुख? माझ्या सर्कलमधली परिस्थिती जर बघितली तर आमच्या सर्कलमध्ये ऑलरेडीच अभद्र युती झालेली आहे. आमच्या सर्कलमध्ये जिल्हा परिषदेचे जे उमेदवार आहेत, आता ते मुलगी आहे, लेकरू आहेत, त्याच्याबद्दल बोलणं उचित नाही, पण प्रभू जयस्वाल हे आमदार साहेबाचे कार्यकर्ते म्हणून जिल्ह्यामध्ये ओळखले जातात. या ठिकाणी या टाकळी कुंभकर्ण पंचायत समितीला राष्ट्रवादी युवकचा जो जिल्हा अध्यक्ष आहे त्याचा एक भाऊ या ठिकाणी पंचायत समितीचा उमेदवार आहे. आणि पलीकडच्या पंचायत समितीला आता सांगायची गरज नाही, बाळासाहेब रसाळचा मुलगा या ठिकाणी पंचायत समितीला उमेदवार आहे. त्यांना कशी होती मला काही सांगायची गरज नाही, लोक बघून घेतात. म्हणजे घडी मशाल अशी मिक्स युती आहे का? घडी मशाल मिक्स युती आहे. आणि ह्या सगळ्या नेत्यांनी या ठिकाणी एक शेतकऱ्याचं पोरग, मी सर्वसामान्य कुटुंबातून आलेलो आहे, मला कुठल्याही प्रकारचा राजकीय वारसा नाही. माझ्या घरचं साधं कोणी सोसायटीचा सदस्य नव्हतं, कोणी शाळा व्यवस्थापन समितीचा सदस्य सुद्धा नव्हतं. 2012ला मी ग्रामपंचायतीची पहिली निवडणूक लढवली, ग्रामपंचायतीला सदस्य म्हणून निवडून आलो. 2017ला मी जिल्हा परिषदेला सदस्य झालो. 2015मध्ये मला भारतीय जनता पार्टीनं तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. त्याच्यानंतर मला भारतीय जनता पार्टीने युवा मोर्चाचा प्रदेश सचिव म्हणून घेतलं. नांदेड ग्रामीणचा मी प्रभारी होतो. त्याच्यानंतर मी मार्केट कमिटीला संचालक झाल्याच्या नंतर या ठिकाणी महानगराचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी भारतीय जनता पार्टीने दिली. हे कदाचित या सर्व नेत्यांना देखवत नसेल की बाबा एका शेतमजुराचं लेकरू, शेतात मजुरी करणारा जो पोरग जर भारतीय जनता पार्टीचा जिल्हा अध्यक्ष होत असेल तर हे देखवत नसेल म्हणून मला कोणतीच पकडण्याचा प्रयत्न या ठिकाणच्या स्थानिक नेते मंडळीचा आहे. नाही, तुम्ही म्हणाल तुम्ही सामान्य कुटुंबात सामान्य शेतकऱ्यात लेकरू आहे, पण निवडणुकी सामान्याची राहिली नाही. निवडणुकीमध्ये पैसा हा अफाट लागायला आणि जिल्हा परिषदेमध्ये नुसतं पैशाचा बोजबार आहे. मग त्या सगळ्या गोष्टी तुम्ही आहेत का परिपक्व? कारण एवढे जिल्ह्याचे मातब्बर नेते तुमच्या विरोधात अभद्र युती करून समोर आलेत, मग पैसा तर खूप लागणार आपण. हे बघा, प्रत्येक निवडणूक पैशानं लढवता येते, पैशानं निवडणूक लढवता येते. आपण बरेच उमेदवार बघितले असताल, महानगरपालिकेचे बघितले असताल, आता येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदेचे देखील बघताल की पैशानं निवडणूक लढवता येते. पण निवडणूक जिंकायची असली तर सोबत माणसं लागतात. आणि माझ्यासोबत या टाकळी कुंभकर्ण सर्कलच्या मायबाप जनतेचा माझ्यावर खूप प्रेम आहे, माझ्यावर खूप आशीर्वाद आहेत. निश्चितच मला हे लोक सहकार्य करतील. नाही, आम्ही काल आता तुमची गाडी पाहिली, आम्ही पाहतो तुमच्याकडे दाबून आहे म्हणून सगळ्या गोष्टी. मग सामान्य कुटुंबातल्या मुलांना एवढा पैसा कसं काय कमवला इतक्या कमी कालावधीमध्ये? तुम्हाला सांगतो, मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा अध्यक्ष झाल्याच्या नंतर माझ्या सहकाऱ्यांनी, माझ्या मित्रांनी ही गाडी मला वाढदिवसाला भेट म्हणून दिलेली आहे. आणि ही गाडी मी माझी घेतलेली नाही. मला तुम्ही कोणालाही विचारा, अजूनही काही लोक राष्ट्रवादीत गेले असतील, त्यांनी मला या गाडीला सहकार्य केले. काही लोक खासदार साहेबाच्या शिवसेनेत असतील, त्यांनी मला गाडीला गिफ्ट पैसे मदत केलेली आहे. ते माझे दोस्त होते आणि ही सगळी गाडी मला मित्रांनी गिफ्ट केलेली आहे. ही गाडी काय माझी गाडी नाही. 40 लाखाची फॉर्च्युनर मित्रांनी गिफ्ट केली तुम्हाला? निश्चित मला मित्राने गाडी गिफ्ट केली आहे. त्यावेळेस मी आपण तालुक्यात चर्चा बघितली असेल, काही पेपरला बातम्या आल्या होत्या. मी तुम्हाला सांगतो, कोणत्याही देवाची शपथ घेऊन सांगतो की मला ही गाडी मित्रांनी गिफ्ट केलेली. शेवटचा प्रश्न असा की पालकमंत्री काल सभेला आलत्या म्हणे, काल तुमचे सहकारी अभिजित काळे म्हणले मी की आनंद भरोसे यांनी पालकमंत्र्यावर एक परी आलती म्हणे, अशी खालच्या भाषेत टीका केली म्हणे. त्याकडे कसं पाहतात? हे बघा, राजकारणाचा स्तर खाली जात आहे. आमच्या नेत्या आदरणीय मेघना दिदी बोर्डीकर आहेत. कोणी कोणाच्या माता भगिनीवर, त्या आमच्या बहिणी आहेत, कोणी कोणाच्या माता बहिणीवर कोणत्या पद्धतीने टीका करायची ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु त्यांनी देखील अशा पद्धतीचं बोलणं
शेषराव भाऊ आबा हे वारकरी संप्रदायातून आलेले माणसं आहेत. त्यांचा परिवार वारकरी संप्रदायाशी निगडीत आहे. एक चांगलं कुटुंब म्हणून जिल्हा त्यांच्याकडे बघतो. त्यांनी थोडंसं व्यवस्थित ह्या सगळ्या गोष्टीला ट्रीट करायला पाहिजे. एवढं मी सांगतो. आम्ही पाहिलं की त्यांनी आज सांगितलं म्हणे की आमदार साहेब असो का शिवाजी आनंद वर्ष होते नुसतं इथं 50 देऊन टाकतो, 40 देऊन टाकतो, 30 देऊन टाकतो, नुसतं आश्वासनाचा वर्षाव चालू आहे. तुमच्या टाकळी कुंभकर्णमध्ये काय वर्षाव चालू आहे का आश्वासनाचा? आमच्याकडे परिस्थिती अशी आहे की आमच्या टाकळी कुंभकर्ण सर्कलमध्ये जे उभाटाचे या ठिकाणचे आमदार आहेत ते गावोगाव फिरत आहेत आणि फिरत असताना त्यांचं एकच आहे की पुढचा उमेदवार 12 कोटी खर्च आहे. मला 12 कोटीची प्रॉपर्टी नाही, मी 12 कोटी कुठून खर्चल? आमदार साहेबाला प्रत्येक जण काय त्यांच्यासारखं नसते. आमदार साहेबाला म्हणजे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेला पैशाची काय किंमत आहे तुम्हाला सांगतो मी. या ठिकाणी मला म्हणले त्याची काय परिस्थिती होती, टाकळीत भाषण करत असताना म्हणले त्याची काय परिस्थिती, आज कोणत्या गाडीत फिरायले. अहो प्रत्येकाचे वडील काय कुलगुरू नसतात. आम्ही एका शेतमजुराच्या पोटात जन्म घेतला म्हणजे आम्ही काही चुकीचं केलं का? आम्हाला जे देवानं दिलं ते आम्ही त्या पद्धतीने करायला होतं. एखादा गरीबाचा लेकरू मोठा होताना पाहायची त्याची मानसिकता नसेल कदाचित. म्हणजे 12 कोटी तुम्ही खर्च तयारी आहे मग तुमची? असं आमदार साहेबाचं म्हणणे मला माहित नाही, कदाचित त्याने दिली तर खर्चू मी. आमदार साहेब दिला खर्च का? मग आता आमच्या पैसे तर नाहीत. 12 कोटीची प्रॉपर्टी मग पुरी विकली म्हणजे पुऱ्या खानदानाची विकली तरी 12 कोटी होत नाहीत. नाही, आमदार साहेब एवढं एका कार्यकर्त्याच्या मागे लागले म्हणजे काहीतरी आहे. म्हणजे राजेश देशमुख यांच्या मागे कोणाची ताकद आहे का? राजेश देशमुख का जनसंपर्क आहे का? खरंच मला आहे देशमुखच्या मागे? या ठिकाणी तुमच्या माहिती करता मला जर भारतीय जनता पार्टीचं जिल्हाध्यक्ष पद मिळू शकते, आमचे नेते आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस असतात, या जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर असतात, ह्या आमचे नेते सुरेशरावजी ओरपुडकर साहेब असतात, या सर्वांचं पाठबळ माझ्या पाठीमागं आहे. आणि मी माझ्या पद्धतीने माझा देखील जनसंपर्क आहे. आणि त्यांना कुठंतरी आपण बघत असताल नगरपालिकेची महानगरपालिकेची निवडणूक झाली, फक्त जातीपातीच्या मुद्द्यावर त्यांनी या ठिकाणी निवडणूक लढवली. आणि आपण जर बघितलं असेल तर या उभाटाच्या नेत्याकडे कुठल्याही प्रकारचं विकासाचं विजन नाही. फक्त कोणाला तरी यायचं, काहीतरी वैयक्तिक टीका करायची, कोणाला तरी यायचं खालून पाडून बोलायचं, आपल्या कार्यकर्त्याला म्हणायचं बाबा तुम्ही काही आमचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना धमक्या द्यायच्या, आमच्या दाराला येऊ नका, असं करू नका, तसं. याच्या पलीकडे द्यायला काय होणार? फाईट ही तुमची आणि जयस्वाल यांची होणार आहे. तुम्हाला काय वाटतं का दोघांमध्ये तुमच्या फाईट कशी होईल तुमच्यात आणि जयस्वाल मध्ये? हे बघा, आमची जरी माझ्या भावाची पत्नी असली आणि त्यांची मुलगी जरी असली तर फाईट प्रभू जयस्वाल आणि राजेश देशमुख मध्येच होणार. आपण जर बघितलं असेल तर मी फक्त 24 तास राजकारण आणि समाजकारण करणारा माणूस आहे. मला या ठिकाणी सातत्यानं प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून आरोप होत आहेत की बाबा निवडणूक आली, निवडणुकीमध्ये काहीतरी भूलथापा देताल आणि पुन्हा सापडत नाहीत. निश्चितच मी या ठिकाणी माझ्या सर्कलच्या विकासासाठी सातत्यानं प्रयत्न करत राहतो. आपण जर बघितलं असेल तर 1 वर्षामध्ये माझ्या गाडीचा 1.5 लाख किलोमीटर रन झालेला आहे. आणि मी सातत्याने या सर्कलच्या विकास कामासाठी फिरत असतो. 24 तास माझा फोन चालू असतो. आणि पुढच्या उमेदवाराचा फोन फक्त लोकसभा आली की महिनाभर चालू, विधानसभा आली की महिनाभर चालू, जिल्हा परिषद आली की महिनाभर चालू, आणि ग्रामपंचायत आली की महिनाभर चालू. नंतर त्यांना कुठल्याही प्रकारचा या जनतेला फोन उचलायचा देखील त्यांची मानसिकता नसते. आणि मी जरी कुठं असलो तर माझ्या सर्व जनतेचे कामं मी फोनवर सुद्धा करण्याची माझी धमक आहे आणि मी याच्या अगोदरही केलेले आहेत. आपण जर बघितलं असेल तर मी 24 तास फक्त राजकारण आणि समाजकारण करण्याचं काम करतो. पुढच्या उमेदवारासारखे मला कुठल्याही प्रकारचे व्यवसाय बघायचे नाहीत, माझे कुठेही बार नाहीत, माझे कुठेही देशी दारूचे दुकानं नाहीत, मला कुठल्याही प्रकारच्या कोणत्या व्यवसायाचा हिशोब घ्यायला या ठिकाणी कुठं जायचं नाही, किंवा माझ्याकडे कोणतं 6-6 महिने वर्ष दुकान येणार नाही. आपण जर या जनतेने ठरवायला पाहिजे की बाबा या ठिकाणी आमच्या गावाची परिस्थिती बघितली असेल तर आमच्या गावामध्ये देखील दारूचा महापौर यांच्या माध्यमातून झालेला आहे. अनलिगल दुकान त्यांच्या नातेवाईकाचे आहेत. आणि महाराष्ट्रातले सगळे दारू विकणारे लोक त्यांच्या प्रचारासाठी या टाकळी कुंभकर्ण सर्कलमध्ये आलेले आहेत. सर्व त्यांचे पाहुणे रावळे या ठिकाणी दारू विकणारे सगळे लोक आर्थिक मदतीसहित त्याच्या सर्कलमध्ये या ठिकाणी प्रचारासाठी आलेले आहेत. या सर्कलच्या जनतेने विचार करायला पाहिजे की बाबा एका कोणता व्यवसाय करणारा माणूस आहे आणि तो कोणत्या पक्षाचा आहे, त्या पक्षाकडे विकासाचं काय विजन आहे, त्याच्याकडे विकासाचं काय विजन आहे. मागच्या 2012 ते 2017 दरम्यान त्या व्यक्तीला जिल्हा परिषदेला निवडून दिलं होतं. 2.5 वर्ष जिल्हा परिषदेला सदस्य होते. 2.5 वर्ष या जिल्हा परिषदेला महिला बाल कल्याण सभापती म्हणून काम केलं. त्या काळामध्ये यांनी किती डिजिटल अंगणवाड्या केल्या, किती अंगणवाड्याचा विकास केला, किती महिलांच्या आरोग्याचा विचार केला, किती महिलांसाठी चांगल्या पद्धती. त्या काळामध्ये तर परिस्थिती अशी होती की त्या खाऊमध्ये आळ्या निघू लागल्या, त्याचे सुद्धा व्हिडिओ या ठिकाणी त्या काळचे व्हायरल झाले आहेत. म्हणजे अशा माणसाला आपण निवडून देणार का विकास काम करणाऱ्या माणसाला निवडून देणार, हे जनतेने ठरवायला पाहिजे. धन्यवाद. पण शेवटचा प्रश्न, तुम्ही टाकळी कुंभकर्ण मतदारांना काय आवाहन करा, त्यांनी तुम्हाला मतदान का करावं? या ठिकाणी देशामध्ये
भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये 2014 ते 2026 या सरकारच्या काळामध्ये केंद्रातल्या एकाही मंत्र्यावर या ठिकाणी भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. हे सरकार प्रत्येक समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत काम करणारं सरकार आहे. या ठिकाणी बऱ्याच केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजना शेतकऱ्यासाठी आहेत, महिलांसाठी आहेत, प्रत्येक घटकासाठी या ठिकाणी आमच्या केंद्र सरकारच्या योजना आहेत. या ठिकाणी राज्यामध्ये आमचे नेते आदरणीय देवाभाऊ यांचं सरकार आहे. देवाभाऊच्या कार्यकाळामध्ये देखील एक चांगल्या पद्धतीचं काम या महाराष्ट्रामध्ये होत आहे. हे सर्व जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. आणि या कधी नव्हे तर या जिल्ह्याला आदरणीय मेघना दिदीच्या रूपाने 12 वर्षाच्या नंतर पालकमंत्रीपद भेटलेले आहे. तर दिदीकडे देखील विकासाचा विजन आहे. आतापर्यंत किती लोक आले आणि किती लोक गेले आपण बघितलं असेल. 1 वर्षाच्या कार्यकाळामध्ये दिदीनं 2 IT कंपनी या जिल्ह्यामध्ये आणण्याचं काम या दिदीच्या रूपाने या ठिकाणी झालेलं आहे. आपल्या इथला मजूर असेल, आपल्या इथला स्किल असणारा लेबर असेल, त्या स्किल लेबरला या ठिकाणी इथंच काम मिळावं असं दिदीचं मानसिकता आहे. आपलं स्थलांतर या ठिकाणी थांबायला पाहिजे. आपल्या लेकराला आपल्या इथंच हाताला काम लागलं पाहिजे. आणि हे जे आमचं सर्कल आहे किंवा जिल्हा आहे, हा जिल्हा पूर्ण पांदणमुक्त जिल्हा झाला पाहिजे. कुठल्याही शेतकऱ्याला शेतीची अडचण आली नाही पाहिजे. शेतात जाण्याची येण्याची अडचण, दळणवळणाची अडचण आली नाही पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याला शाश्वत अशी वीज मिळाली पाहिजे. प्रत्येक महिलांना या ठिकाणी एक चांगली आरोग्य सुविधा, प्रत्येक नागरिकाला चांगली आरोग्य सुविधा या ठिकाणी मिळाली पाहिजे. अशा पद्धतीचं विषय घेऊन आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. आणि त्या अनुषंगानं आपण जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्यात आहे, केंद्रात आहे, जिल्ह्यात देखील दिदी आमच्या पालकमंत्री आहेत. तर त्या अनुषंगानं या जनतेनं आम्हाला मतदान रूपी आशीर्वाद देऊन या सर्कलचा चेहरा बदलण्यासाठी आम्हाला संधी द्यावी अशी मी या ठिकाणी या सर्व मायबाप जनतेला विनंती करत आहे.